आजचा व्हिडिओ खास पालक आणि विद्यार्थ्यांसाठी, कारण 6वीचा सिलेबस चेंज झाल्यामुळे त्यांचा गोंधळ उडलेला आहे आणि तो गोंधळ दूर करण्यासाठी आज आपण या ठिकाणी इयत्ता 6वी गणिताचे 5वे प्रकरण बघत आहोत. मसावी आणि लसावी सराव संच 5.3 पूर्ण सोडवून देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. बघूया पहिला प्रश्न काय दिलेला आहे. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा, तर खालील संख्यांचा लसावी काढा. आता पहिलं गणित जे काय आहेत ते काय बघा, 16 आणि 24 आहे. ठीक आहे, आपण काय करूया, सेपरेटली अवयव पाडून शिकूया. तर या ठिकाणी बघा 16 घेतले तर 16चे अवयव बेटी 16 झाले, बेचोक 8 झाले, बे दोन्ही 4 आणि बे के बे झाले. ठीक आहे, अवयव कसे पाडायचे माहिती नसेल तर मागचा व्हिडिओ नक्की बघा, ज्यामध्ये आपण व्यवस्थित शिकवलेलं आहे. बे दोन्ही 4 म्हणजे भाग घालवूनच या ठिकाणी संख्या लिहायची असती. बेसख्ख 12, बेत्रिक 6 आणि 3 एके 3. आता 16चे जे अवयव आहेत ते काय आहेत बघा, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 आहेत. ठीक आहे, 24चे अवयव काय आले आपले, तर 3 वेळा 2 गुणिले 3 हे अवयव आलेले आहेत. आता आपल्याला काय करायचंय, या दोघांच्यातले सामायिक अवयव कोणकोणते आहेत, तर 2 2 म्हणून 1 2 आला, 2 2 म्हणजे अजून एक 2 आला, कॉमा दिला तरी चालेल किंवा गुणाकारामध्ये लिहिलं तरीही चालेल. अजून एक 2 2 आहे, तोही इथं लिहिला. असामायिक अवयव म्हणजे काय, जे अवयव दोघांच्यात सामायिक नाहीत, जसं की राहिलेले अवयव म्हणजे 2 गुणिले 3. आणि आता लसावी काढायचे आपल्याला. मग लसावी म्हणजेच काय असतं, तर सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. ठीक आहे, म्हणजे बघा, बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 त्रिक किती होतात, तर 48 होतात. म्हणजे 16 आणि 24 यांचा लसावी हा 48 असणार आहे. ठीक आहे, आता 30 आणि 40 जे आहे ते सोपं आहे, त्यामुळे होमवर्कला घ्या आणि त्याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे आपला 72 आणि 96चा. ठीक आहे, आता 72 आणि 96चे जर एकत्र अवयव पाडून जर केले आपण, ठीक आहे, आपण आता एकत्र अवयव पाडून करूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळ्या पद्धती समजतील व्यवस्थित. दोन्ही भाग जातो, बेत्रिक 6, एक राहिले, बेसख्ख 12, बेचोक 8, बेअट्टी 16. परत एकदा दोन्ही भाग जातो बघा, बे के बे, बेअट्टी 16, बे दोन्ही 4, बेचोक 8. परत एकदा दोन्ही भाग जातो, बे नव्वे 18, बे के बे, बे दोन्ही 4. आता 3 भाग जातो म्हणून 3 घालूया, 3 त्रिक 9, 3 चोक 12. 2 जातो, हे 3 तसेच लिहा, किती आले, बे दोन्ही 4. आता या ठिकाणी 3 आणि 2 आहे, त्यामुळे 3 एके 3 झाले, हे 2 तसेच लिहिले आणि बे के बे. म्हणजेच आता या सर्वांचा गुणाकार म्हणजेच काय असणार आहे, तर 72 आणि 96चा लसावी असणार आहे. म्हणून काय आले बघा, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2. आता एक काम करू, पहिले 2 2 2 आहे त्यांचा गुणाकार करून घेऊया. बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 दोन्ही किती झाले, 32 झाले, गुणिले 3 त्रिक किती झाले, तर 9 झाले, 9 दोन्ही 18, हातच्याला 1, 9 त्रिक 27 आणि 1 28. म्हणजे 72 आणि 96चा जो गुणाकार आहे तो 288 असणार आहे. जर तुम्हाला मगाशी सोडवलेली पद्धत हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चौथं गणित बघा, या ठिकाणी 9, 15 आणि 20. ठीक आहे, आता या ठिकाणी एकत्र जो अवयव आपण या ठिकाणी पाडले, म्हणजे इथं 9, 15 आणि हे 20 घेतले. ठीक आहे, तर तिघांना भाग जाणारी संख्या एक आहे का कुठली, तर नाही. मग आपण काय करूया, पहिल्यांदा 3 न भागवूया. 3 त्रिक 9, 3 पाचची 15 आणि हे 20 तसेच लिहिले. आता परत एकदा बघा, 20 ला भाग जाणारी संख्या किंवा 3 एक्के 3 म्हणजे 1 आले, इथं 5 आले आणि इथं आले 20. आता 5 ने या दोन्ही संख्येला भाग जातो म्हणून हे 1 तसेच घेतले, 5 एके 5, 5 चोक 20 आले. ठीक आहे, आता परत एकदा बघा, तर बे दोन्ही 4 आले आणि बे के बे, हे 1 1 त्या ठिकाणी तसेच लिहायचे असतात. ठीक आहे, मग आता या ठिकाणी 9, 15 आणि 20 यांचा लसावी किती असणार आहे बघा, तर 3 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 2. ठीक आहे, गुणाकार करा, 3 त्रिक 9 झाले, 9 पाचा 45 झाले, 45 दोन्ही 90 झाले आणि 90 दोन्ही किती होतात, तर 180 होतात. म्हणजे यांचा जो लसावी आहे तो किती असणार आहे, तर 180 असणार आहे. ठीक आहे, आता पाचवं जे गणित आहे त्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, 30, 45 आणि 60 दिलेले. ठीक आहे, म्हणजेच बघा, 30,
45 आणि 60. एक काम करू, 5 ने भाग घालू. 5 सख्ख 30, 5 9 45 आणि 5 एके 5 किती राहिले 1, 5 दोन्ही 10. 3 नी भाग जातो बघा या ठिकाणी. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12. 2 नी भाग जातो बे के बे. हे 3 तसेच ठेवले, बे दोन्ही 4. आता काय होईल बघा या ठिकाणी. तर बे के बे म्हणजे या ठिकाणी हे 3 आणि इथं आले 1 आणि इथं अजून एकदा 3 नी भाग घालवला तर 1 1 आणि 1 आले. लसावी काय असणार आहे या ठिकाणी. तर 5 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 झाले. 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30, 30 दोन्ही 60 झाले आणि 60 गुणिले 3 म्हणजेच किती आले या ठिकाणी 180 आलेलं आहे. ठीक आहे, हा होता आपला 5वा प्रश्न. जाऊया आता दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसऱ्यातला पहिला प्रश्न बघतोय आपण. काय सांगितलेलं आहे बघा. तर 5, 10 आणि 15 या संख्यांनी भाग जाणारी सर्वात लहान 3 अंकी संख्या काढा असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता पहिल्यांदा आपण काय करूया. 5 ने भाग जाणारी 3 अंकी संख्या लिहून घेऊया. म्हणजेच 5 ने विभाज्य असणारी 3 अंकी संख्या असं म्हटला तरी चालेल. सुरुवात कुठून होणार आहे बघा. 100, नंतर 105. का तर एकक स्थानी 0, 5, 0, 5 अशा संख्या येणार आहेत. 110 झाले, 115, 120 झाले या ठिकाणी. पुढची संख्या काय असणार आहे. 125, 130 आणि डॉट 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 पुढे. बरोबर आहे. नंतर काय असणार आहे आता इथं. तर 10 ने भाग जाणारी 3 अंकी संख्या. ही आता ते तुम्ही पूर्ण शब्दात लिहायचं आहे. पहिली संख्या आपण काय घेणार आहे. 100च घेणार आहे. नंतरची काय असणार आहे. 110, 120, 130, 140 आणि डॉट 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 अशा असणार आहे. ठीक आहे, आता पुढं काय असणार आहे बघा. 15 ने विभाज्य होणारी 3 अंकी संख्या किंवा भाग जाणारी 3 अंकी संख्या. आता 100ला भाग जातो का 15 नी. नाही जात. म्हणजे पहिली संख्या कुठली येणार आहे. 105 असणार आहे. दुसरी काय असणार आहे. 120 असणार आहे. नंतरची काय असणार आहे. 135 असणार आहे. नंतरची काय असणार आहे बघा. 150 असणार आहे. बरोबर आहे. आणि अजून अशा बऱ्याच पुढं. आता आपल्याला काय करायला लागेल. तर या सर्वांच्यातला सामायिक काय असणार आहे बघा. सामायिक अवयव म्हणतो आपण. काय आहे बघा. इथं 120 आहे, इथं सुद्धा 120 आहे आणि इथं सुद्धा 120 आहे. ठीक आहे, म्हणजे 5, 10, 5, 10 व 15 ने भाग जाणारी सर्वात लहान 3 अंकी संख्या काय असणार आहे. 120 आहे. ओके, हा होता आपला दुसऱ्यातला पहिला प्रश्न. ठीक आहे, स्क्रीनशॉट हवा असेल तर काढून घेऊ शकता. जाऊया आता दुसऱ्या प्रश्नाकडे. या ठिकाणी दुसरा प्रश्न बघा. दुसऱ्यातला दुसरा प्रश्न आहे. काय सांगितलेलं आहे. दिलेल्या गोष्टी बघा. 2 संख्यांचा गुणाकार किती दिलेला आहे. 360 दिलेला आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला मसावी पण दिलेला आहे. तो किती दिलेला आहे. 6 दिलेला आहे. आणि लसावी जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे. काढायचा आहे. 2 संख्यांचा गुणाकार 360 आहे. त्यांचा मसावी 6 आहे. तर त्यांचा लसावी किती. यासाठी बघा वरच्या साईडला तुम्हाला एक सूत्र दिलेलं आहे. त्या सूत्राचा वापर तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. काय सूत्र आहे बघा. तर संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले काय असतं. लसावी असतो. ठीक आहे, आता हे सोडवणार कसं तुम्ही. गुणाकार किती दिलेला आहे आपल्याला. 360 बरोबर. मसावी किती आहे. 6 आहे. आणि लसावी आपल्याला काय करायचं आहे. काढायचा आहे. आता हा 6 गुणाकारात होता. इकडे गेल्यानंतर भागाकारात जाईल. म्हणजे 360 भागिले 6 झाले. आणि इथं आलं आपलं लसावी. भाग घालवला. 6 एके 6, 6 6 36, 6 0 0. म्हणजेच लसावी बरोबर किती आलेलं आहे आपलं. 60 आलेलं आहे. ठीक आहे, हा होता आपला दुसऱ्यातला दुसरा प्रश्न. जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हाईप द्यायला विसरू नका. दुसऱ्यातला तिसरा प्रश्न. ठीक आहे, 2 संख्यांचा लसावी 200 आणि मसावी 10 आहे. दिलेल्या संख्यांपैकी एक संख्या 10 असल्यास दुसरी संख्या कोणती असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा परत एकदा ते सूत्र वापरायचे आपल्याला. लसावी गुणिले
मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. सूत्र प्रत्येक वेळेला लिहिण्याची सवय ठेवा. ठीक आहे. आता लसावी किती दिलेले आहे? 200 दिलेले आहे. बरोबर आहे. गुणिले मसावी किती दिलेले आहे? 10 दिलेले आहे. त्यापैकी एक संख्या 40 दिलेली आहे आणि दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे. त्यामुळे तुम्ही या पद्धतीने लिहू शकता. आता या ठिकाणी बघा, हे 200 तसेच राहिले, गुणाले 10 झाले आणि हा 40 भागाकारात गेला आणि इथं दुसरी संख्या असणार आहे. का? तर ज्यावेळेला इकडे गुणाकार असतं ते बरोबर चिन्हाच्या इकडे येईल, त्यावेळेला ते भागाकारात जातं. आता ह्या शून्याला इथली शून्य गेली, 4 भाग जातो, 4 पंचे 20 आणि 4 शून्य शून्य म्हणजे 50 ही ती काय असणार आहे? दुसरी संख्या असणार आहे. ठीक आहे. हा होता आपला तिसरा प्रश्न. बघूया आता चौथा प्रश्न काय आहे. आता चौथा प्रश्न बघा काय सांगितलेला आहे. तर शेतकऱ्याकडे 250 किलोग्रॅम गहू व 150 किलोग्रॅम ज्वारी आहे. दोन्ही धान्य वजन समान होईल अशा गोण्यांमध्ये भरायचे आहे. तर प्रत्येक गोणीत जास्तीत जास्त किती किलोग्रॅम धान्य भरावे लागेल? आता या ठिकाणी बघा, वजन समान होईल आणि जास्तीत जास्त किती असं विचारल्यामुळं आपल्याला या ठिकाणी या गणितामध्ये मसावी काढावा लागणार आहे. मग मसावीमध्ये आपण काय करू शकतो बघा, तर या ठिकाणी पहिलं 250चे काय करायला अवयव पाडले. 5 5 25, 5 0 0, 5 1 5, 5 0 0, परत एकदा 5 2 10 आणि 2 1 2 आले. 150चे पण अवयव पाडले, काय येणार आहेत बघा, 5 3 15, 5 0 0, 5 सख्ख 30, 2 3 6 आणि 3 1 3. आता इथं अवयव लिहून घेतले तर इथं काय आले बघा, 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 2. हे भागाकार पद्धतीनं केला असता तरीही चाललं असतं. म्हणजे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. आता यामधले सामायिक अवयव काय असतात बघा, यातले 5 आहे, इथं 5 आहे. ठीक आहे. इथं 5 आहे, इथं 5 आहे, म्हणजे 5 आले. अजून काय आहे? 2 आणि 2 आहे, म्हणून 2 आले. पण आपल्याला या ठिकाणी मसावी काढायचा आहे. मसावी म्हणजेच काय असणार आहे? तर 5 गुणिले 5 गुणिले 2 म्हणजेच 5 5 25 आणि 25 दोन्ही किती झाले? तर 50 आले. म्हणून या ठिकाणी खाली लिहू शकता तुम्ही, प्रत्येक गोणीत जास्तीत जास्त 50 किलोग्रॅम इतके धान्य भरावे लागेल. ठीक आहे. आता पाचवं गणित काय सांगितले बघा, 3 मित्र एका वर्तुळाकार धावपट्टीवर धावण्याचा सराव करत होते. त्यांना एक फेरी पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे 2 3 आणि 4 मिनिटे लागली. जर त्यांनी एकाच वेळी एकाच ठिकाणाहून धावायला सुरुवात केली तर ते पुन्हा त्याच ठिकाणी पहिल्यांदा किती मिनिटांनी भेटतील असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. मग यासाठी सुद्धा आपल्याला काय करायला लागणार आहे? लसावी काढावा लागणार आहे. आता 2चे जे अवयव असतात ते काय असणार आहेत? 1 गुणिले 2 असणार आहेत. 3चे अवयव काय असणार आहेत? 1 गुणिले 3, कारण काय आहेत? त्या मूळ संख्येत. आणि 4चे अवयव फक्त काय असणार आहेत? 2 गुणिले 2 असणार आहेत. आता सामायिक अवयव काय असणार आहेत यामधले? तर प्रत्येकामध्ये आहे का काय? नाहीये काय, बरोबर आहे. फक्त आता 4 आणि 2 मधला सामायिक अवयव हा काय आहे? 2 आहे. ठीक आहे. असामायिक अवयव काय असणार आहेत आपले? तर बघा, 3 आणि हा 2 असणार आहे. 3 आणि 2 असणार आहे. ठीक आहे. मग यांचा लसावी जर काढायचा झाला, लसावी बरोबर 2 गुणिले असामायिक अवयव गुणिले सामायिक अवयव गुणिले 2. 3 दोन्ही 6 आणि 6 दोन्ही किती झाले? तर 12 झालेलं आहे. म्हणजेच काय असणार आहे बघा, 12 मिनिटांनी ते पुन्हा एकत्र येतील. बरोबर आहे. असा ज्या वेळेला प्रश्न विचारला जाईल त्यावेळेला तुम्हाला लसावीच काढावा लागतो. ठीक आहे. 9वा प्रश्न काय दिलेला आहे बघा, तर वर्गातील मुलांना प्रत्येक रांगेत 6 किंवा प्रत्येक रांगेत 8 याप्रमाणे उभे केल्यास एकही मुलगा शिल्लक राहत नाही, तर वर्गातील मुलांची कमीत कमी संख्या किती असं विचारलेलं आहे. मग अशा वेळेला आपल्याला काय करायचंय बघा, तर 6चा पाडा लिहिला म्हणजे 6ने विभाज्य होणारी संख्या कुठल्या असणार आहेत? 6, 12, साइन 3 18, साइन 4 24, साई 5 30, साई 6 36, साई 7 42, साई 8 48. आणि पुढे पण काय सांगितले तुम्हाला? 8ने विभाज्य होणाऱ्या संख्या काय असणार आहेत बघा? 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 संग 48, 8 साती
56 आणि पुढे असणार आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला काय करायला लागेल बघा, तर यांच्यातला सामायिक अवयव काय आहे बघा या ठिकाणी, तर 6च्या पाड्यात सुद्धा 48 आहे आणि 8च्या पाड्यामध्ये सुद्धा 48 आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून कोणती संख्या आहे का, हा इथं 24 आहे, इथं सुद्धा 24 आहे, म्हणजे 24 आणि 48 आहे. बरोबर आहे. मग लसावी काय असणार आहेत आपला, लसावी बरोबर किती असणार आहे, 24 असणार आहे. म्हणजेच काय झाले, तर वर्गातील मुलांची कमीत कमी संख्या ही किती असणार आहे, 24 असणार आहे, असं तुम्ही त्या ठिकाणी उत्तर लिहू शकता. जाऊया आता शेवटच्या प्रश्नाकडे, पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना आणि हाईप द्यायला विसरू नका. आता पुढचा म्हणजे शेवटचा प्रश्न सांगितलेला आहे, 3 वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या बस एकाच स्थानकावरून दर 10, 15 आणि 20 मिनिटांनी सुटतात. ठीक आहे. 7वा प्रश्न आहे हा ऍक्च्युली. तर त्या तीनही बस पहिल्यांदा सकाळी 8 वाजता सुटल्या तर त्या पुन्हा एका वेळी लवकरात लवकर केव्हा सुटतील. ठीक आहे. एकाच वेळी लवकरात लवकर केव्हा सुटतील. आता त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल बघा, तर 10चा पाडा किंवा आपण काय करूया, लसावी काढून घेतला तर अवयव पद्धतीनं काढूया, म्हणजे काय होतं, सोपं जातं. 5 नी भाग घालवला, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 2 नी भाग जातो, बेके बे, हे 3, बे दोन्ही 4. ठीक आहे. आता काय झाले बघा, 2 भाग जातो म्हणून इथं 3 आणि इथं आले बेके बे. ठीक आहे. आता 3 भाग जातो म्हणजे इथं आले 3, 1, 1 आणि 1 आले. आता लसावी काय येणार आहे बघा या ठिकाणी, लवकरात लवकर सांगितले म्हणजे इथं 5 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 असणार आहे. ठीक आहे. गुणाकार केला, 5 दोन्ही 10, 10 दोन्ही 20 झाले आणि 20 त्रिक किती झाले, तर 60 झाले. म्हणजे 60 मिनिटांनी काय होणार आहे, त्या गाड्या एकत्र सुटणार आहेत. म्हणजेच किती वाजता सुटणार आहेत, तर सकाळी 9 वाजता. ठीक आहे. हा होता आपला 7वा प्रश्न. आजचा व्हिडिओ या ठिकाणी आपला संपतो. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. त्याचप्रमाणे तुम्हाला बाकीचे प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. धन्यवाद.